फडणवीसांकडून पूरस्थितीची हवाई पाहणी, सोलापूरच्या परिस्थितीची हेलिकॉप्टरनं पाहणी। निकष न लावता सरसकट मदत देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दारफळ आणि निमगावची पाहणी, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणार, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। पीक नुकसानीसह पशुधन नुकसानीचीही भरपाई देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। शिवसेनेच्या मदतीच्या पाकिटांवर नेत्यांचे फोटो, पूरग्रस्त भागामध्ये मदत वाटपामध्ये राजकारण होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। पावसानं झोडपलेल्या मराठवाड्यात ठाकरे गटाचाही दौरा, उद्धव ठाकरे उद्या धाराशिवचा दौरा करणार। एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद। अजित पवारांनाही आला शेतकऱ्यांच्या नाराजीचा अनुभव, सोलापूरचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्यामध्ये। मंत्री पंकजा मुंडे पोहोचल्या जालन्यात, बैलगाडीमधून केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी। मदत वेगानं पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागात, प्रशासनाला हाकण्यासाठी मंत्री सक्रिय। नंदुरबारमधल्या आदिवासींच्या मूकमोर्चाला हिंसक वळण, पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा, मोर्चेकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक। अमरावतीमध्ये ठाकरे गटाचा कृषी अधिकारी कार्यालयात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयात खराब सोयाबीन फेकलं, ओला दुष्काळ जाहीर करण्याची ठाकरे गटाची मागणी। बलुचिस्तान मोकळं करा, भारतानं सुनावलं, भारताच्या वादात नाक खुपसणाऱ्या पाकिस्तानला भारताचं सडेतोड उत्तर। मुंबईची रेड लाईन मेट्रो सेवा रखडली, एकाच मार्गावर मेट्रो सेवा चालवण्याची नामुष्की, तांत्रिक कारणामुळे गुंडवली ते अंधेरी या दरम्यान एक मेट्रो मार्ग बंद। स्थानिक निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अपेक्षित, सूत्रांची माहिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आयोगाच्या हालचाली सुरू। कर्नाटक काँग्रेसनं मुस्लिम महिलेकडून घडवली देवी पूजा, चामुंडेश्वरी मंदिरामध्ये मुस्लिम महिलेकडनं झाली पूजा। राज्यभरात जाहिरात फलकांवर निर्बंध, जाहिरात फलक 40 फुटांचाच हवा, इमारतीच्या गच्चीवर जाहिरात फलक नकोत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ट्रम्प बरळले, भारत आणि चीनची युद्धासाठी रशियाला मदत, ट्रम्प यांचे भारतावर बिनबुडाचे आरोप। निवडणुकांच्या तयारीसाठी बिहारमध्ये काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संघटना बांधणीचा प्रयत्न। राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख यांना अटक, विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय।